नमस्कार. मांडेश एंटरप्राइजेसमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण एका खूप महत्त्वाच्या कायदेशीर विषयावर बोलणार आहोत. विषय आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चं कलम 85 आणि त्या अंतर्गत शेतजमिनीचं वाटप कसं होतं. हो. आपण डॉक्टर संजय केंडेकर, उपजिल्हा अधिकारी यांच्या टिपणांच्या आधारे यावर चर्चा करणार आहोत. बरोबर. आपला उद्देश हाच आहे की ही जी जरा किचकट वाटणारी प्रक्रिया आहे ती सोप्या भाषेत समजावून घेणं. अगदी. जमिनीच्या वाटपाचे तसे बघायला गेले तर अनेक प्रकार आहेत, पण हे जे कलम 85 आहे ना, हे विशेष आहे. कारण हे महसूल अधिकाऱ्यांमार्फत होतं. म्हणजे तहसीलदारांमार्फत? हो, तहसीलदारांमार्फत. आणि त्याचे स्वतःचे असे निश्चित नियम आहेत. अच्छा, तर मग आपण एकदम मुळापासून सुरुवात करूया. वाटप म्हणजे नेमकं काय म्हणायचं आणि कायद्याच्या भाषेत याचे मुख्य प्रकार कुठले? सोप्या शब्दात सांगायचं तर वाटप म्हणजे एकत्र मालमत्ता आहे, तिचे हिस्से पाडणं प्रत्यक्ष मोजमाप करून. हो. साधारणपणे 4 मुख्य प्रकार येतात. एक म्हणजे वडिलांनी स्वतःहून हयातीत केलेलं वाटप. दुसरं, सगळ्यांनी मिळून जे नोंदणीकृत दस्ताने करतात ते वाटप. तिसरं म्हणजे दिवाणी न्यायालयाच्या हुकुमनाम्यानुसार होणारं वाटप. ओके. आणि चौथा, ज्यावर आपण आज बोलतोय, ते म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 नुसार तहसीलदारांसमोर होणारं वाटप. म्हणजे हा अधिकार तहसीलदारांना आहे. पण मग याबद्दल काही गैरसमज आहेत का समाजात? म्हणजे वाटपाबद्दल किंवा या अधिकाराबद्दल? हो, आहेत ना. पहिला मुद्दा म्हणजे हा अधिकार मुळात जिल्हाधिकाऱ्यांचा आहे. पण सरकारने 1967 मध्येच हे अधिकार तहसीलदारांना दिलेले आहेत. अच्छा, म्हणजे आता तहसीलदारच बघतात ते. हो. आणि गैरसमजांबद्दल म्हणाल तर सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे फक्त 7/12वर वारस म्हणून नाव लागलं की झालं वाटप. हो, असं खूप जण समजतात. किंवा एकत्र कुटुंबात भाऊ वेगळे झाले, वेगळी चूर मांडली म्हणजे कायदेशीर वाटप झालं, असं अनेकांना वाटतं. पण तसं नाहीये. आणि अजून एक गोष्ट, समजा एखाद्या सहधारकाला प्रत्यक्ष ताबा नाहीये जमिनीचा, तर त्याला मधल्या काळात ते जमिनीतून जे उत्पन्न मिळालं त्याचा वाटा मागण्याचा पण कायदेशीर हक्क असतो. हे पण अनेकांना माहीत नसतं. हे खरंच महत्वाचं आहे. बरं, आता थेट कलम 85 कडे येऊया. याच्या मुख्य तरतुदी काय आहेत? कलम 85च्या तरतुदी बघताना एक गोष्ट आधी लक्षात ठेवली पाहिजे की हे सगळं मुंबई जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 म्हणजे आपल्या तुकडेबंदी कायदा याच्या अधीन राहूनच करावं लागतं. म्हणजे वाटप करताना जमिनीचे खूप छोटे तुकडे नाही करता येणार. बरोबर. तर तरतुदी अशा आहेत की पहिलं, जमिनीत एकापेक्षा जास्त सहधारक म्हणजे को-शेअरर्स असतील तर कोणीही एक जण आपल्या हिश्श्याच्या वाटपासाठी तहसीलदारांकडे अर्ज करू शकतो. ओके. दुसरं, पण जर जमिनीच्या मालकी हक्कावर वाद असेल, स्वत्वावर वाद असेल की जमीन नक्की कोणाची किंवा हिस्सा किती, तर मग मात्र आधी दिवाणी न्यायालयात जावं लागतं. त्याचा निर्णय येईपर्यंत तहसीलदार वाटप करू शकत नाहीत. अच्छा, म्हणजे मालकीचा वाद असेल तर आधी कोर्टात जावं लागेल. हो. तिसरं, जर असा वाद नसेल तर तहसीलदार मग सगळ्या संबंधित लोकांना बोलावून त्यांची बाजू ऐकून जमिनीचं विभाजन करू शकतात. आणि जमिनीवर जो महसूल असतो म्हणजे सारा, त्याची पण वाटणी करू शकतात. आणि चौथा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रक्रियेचा जो खर्च येतो तो अर्जदाराकडून किंवा मग सगळ्या हिस्सेदारांकडून वसूल केला जातो. याचा अर्थ असा होतो का की वडिलोपार्जित जमीन आणि स्वतः कमावलेली जमीन म्हणजे स्वकष्टार्जित यांच्या वाटपात कलम 85च्या दृष्टीने फरक आहे? अगदी बरोबर. हा खूप महत्वाचा फरक आहे. कलम 85 हे प्रामुख्याने वडिलोपार्जित जमिनीसाठी लागू होतं. कारण कसं आहे, वडिलोपार्जित जमिनीत मुलांना जन्मानेच वारसा हक्क मिळतो. हो. पण जर जमीन वडिलांनी स्वतःच्या पैशाने मेहनतीने घेतलेली असेल, स्वकष्टार्जित असेल, तर त्यांच्या हयातीत मुलांना कायद्याने त्यात थेट हक्क नसतो. अच्छा. त्यामुळे वडील हयात असताना त्या स्वकष्टार्जित जमिनीचं वाटप मुलांमध्ये कलम 85 नुसार करता येत नाही. त्यासाठी त्यांना नोंदणीकृत वाटप पत्र किंवा बक्षीसपत्र करावं लागतं. हे स्पष्ट झालं. आता 7/12 उतारेबद्दल काय? अनेकांना वाटतं की 7/12वर नाव म्हणजे मालकी पक्की. हे खरं आहे का? नाही, हा पण एक मोठा गैरसमज आहे. म्हणजे बघा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचं कलम 55 काय सांगतं की अधिकार अभिलेखातील नोंदी म्हणजे आपला 7/12 किंवा फेरफार नोंद या खऱ्या मानल्या जातात. प्रिझ्युम टू बी ट्रू म्हणतात त्याला. पण त्या अंतिम पुरावा नाहीत, म्हणजे कन्क्लुझिव्ह प्रूफ नाहीत.
जोपर्यंत त्या नोंदीच्या विरोधात दुसरा पुरावा दिला जात नाही किंवा कायदेशीररित्या नवीन नोंद होत नाही, तोपर्यंत ती नोंद खरी मानली जाते. पण वाद निर्माण झालाच तर इतर पुरावे जसे की खरेदी खत किंवा न्यायालयाचा आदेश हे जास्त महत्वाचे ठरतात. म्हणजे 7/12 महत्वाची नोंद आहे, पण ती अंतिम नाही. बरोबर. आता समजा एखाद्याला कलम 85 खाली वाटपासाठी अर्ज करायचा आहे, तर त्याची प्रक्रिया कशी असते? 1967चे काही नियम आहेत यासाठी, बरोबर? हो, अगदी. महाराष्ट्र जमीन महसूल धारण जमिनीचे विभाजन नियम 1967 आहेत यासाठी. प्रक्रिया अशी आहे की अर्जदाराला आधी एक अर्ज करावा लागतो. त्या अर्जात जमिनीचा सगळा तपशील द्यावा लागतो, गट नंबर, क्षेत्र, गाव वगैरे. मग सर्व सहधारकांची नावं, त्यांचे पत्ते, त्यांचे अंदाजे हिस्से किती आहेत हे सांगावं लागतं. आणि सोबत 7/12, फेरफार यांच्या प्रती जोडाव्या लागतात. ठीक आहे. मग तहसीलदार अर्ज मिळाल्यावर आधी अर्जदाराची सुनावणी घेतात. त्यांना जर वाटलं की अर्जदाराचा जमिनीशी संबंध नाहीये किंवा हक्क खूपच वादग्रस्त आहे, तर ते अर्ज सुरुवातीलाच नाकारू शकतात. अच्छा. पण अर्ज स्वीकारला तर मग इतर जे सहधारक आहेत त्या सगळ्यांना रीतसर नोटीस पाठवली जाते, नमुना अ मध्ये. आणि गावाच्या चावडीवर किंवा महत्वाच्या ठिकाणी एक जाहीर प्रकटन पण लावलं जातं, नमुना ब मध्ये, जेणेकरून इतर कुणाला काही आक्षेप घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतील. म्हणजे सगळ्यांना कळवलं जातं. हो. त्यानंतर तहसीलदार सगळ्यांची बाजू ऐकून घेतात आणि जर मालकी हक्कावर वाद नसेल तर मग ते जमिनीचं प्रत्यक्ष वाटप कसं करायचं हे ठरवतात. यात शक्यतो प्रत्येकाला सलग जमीन मिळेल असं बघितलं जातं. हो. आणि जमिनीच्या प्रतीनुसार म्हणजे सरसनिरस पद्धतीने सगळ्यांना न्याय्य हिस्सा मिळेल याची काळजी घेतली जाते. नुसत्या जमिनीचंच नाही तर महसुलाचं पण विभाजन होतं. वाटप निश्चित करण्याआधी पुन्हा एकदा आक्षेप मागवले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं करताना तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची खात्री केली जाते. बरं. आता समजा तहसीलदारांनी वाटपाचा अंतिम आदेश दिला, त्यानंतर काय होतं? आणि तो जो नेहमीचा प्रश्न असतो, यासाठी नोंदणीकृत वाटपपत्र लागतंच का? हां, महत्वाचा मुद्दा आहे. तहसीलदारांचा जो अंतिम आदेश असतो तो अंमलबजावणीसाठी तलाठ्याकडे पाठवला जातो. ओके. मग तलाठ्याने त्या आदेशाच्या आधारावर ताबडतोब फेरफार नोंद घ्यायची असते आणि मग त्यानुसार 7/12 उतारे वेगळे करायचे असतात आणि प्रत्यक्ष जमिनीचा ताबा दिला जातो. काही वाद झाला तर पंचांमार्फत ताबा दिला जाऊ शकतो. आणि नोंदणीचं काय? हो, नोंदणीचा मुद्दा. इथे खरं तर लोकांना खूप मोठा दिलासा आहे. उच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहेत आणि शासनाचं परिपत्रक पण आहे, 16 जुलै 2014चं. त्यानुसार एकत्र कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्तेचं जे वाटप होतं ते कायद्याच्या दृष्टीने हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर मानलं जात नाही. अच्छा. त्यामुळे अशा वाटपाचं नोंदणी करणं सक्तीचं नाहीये. आणि म्हणूनच कलम 85 अंतर्गत जेव्हा अर्ज येतो तेव्हा तहसीलदारांनी नोंदणीकृत वाटपपत्राची मागणी करू नये असे स्पष्ट निर्देश आहेत. म्हणजे लोकांसाठी ही खूप सोयीची गोष्ट झाली. वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. अगदी. अर्थात जर लोकांनी आपापसात सामंजस्याने आधीच नोंदणीकृत वाटपपत्र केलेलं असेल तर मग परत कलम 85ची प्रक्रिया करायची गरज नाही. फक्त त्या नोंदणीकृत दस्ताची नोंद महसूल दप्तरात म्हणजे कलम 1449-150 नुसार घेणं पुरेसं आहे. थोडक्यात काय तर कलम 85 हे वडिलोपार्जित शेतजमिनीचं कायदेशीर वाटप करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांमार्फत उपलब्ध असलेली एक महत्वाची आणि तुलनेने सोपी आणि कमी खर्चिक पद्धत आहे. बरोबर. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सहधारकांमध्ये मालकी हक्काबाबत किंवा हिश्शाबद्दल वाद नसेल. वाद असेल तर मग दिवाणी न्यायालय हाच मार्ग आहे. अगदी. आणि ही सगळी माहिती ऐकल्यावर एक शेवटचा विचार मनात येतो. कलम 85 मुळे वाटपाची प्रक्रिया नक्कीच सुलभ होते. पण दुसऱ्या बाजूला आपल्याकडे तुकडेबंदी कायदा आहे जो जमिनीचे जास्त लहान तुकडे होऊ देत नाही. बरोबर. मग या दोन्ही कायद्यांचा मेळ घालताना अशी परिस्थिती येऊ शकते का की एखाद्याला कायद्याने जमिनीचा हिस्सा तर मिळालाय पण तो तुकडा इतका लहान आहे की तो बेवारशी आहे, म्हणजे प्रत्यक्षात वापरण्यायोग्य नाही किंवा वापरणं खूप अवघड आहे. यावरही विचार करायला हरकत नाही. हो, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं. कायद्याची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष परिणाम यात कधीकधी तफावत असू शकते. अशीच उपयुक्त माहिती मिळत राहावी यासाठी मांडेश एंटरप्राइजेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.